चला, धर्मदायच्या आजच्या परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन्स आले होते ते इथे आपल्या समोर आहेत. क्वेश्चन काय होते, कशा प्रकारे TCS आज तुमच्यासोबत खेळलेलं आहे हे आपण इथे बघणार आहोत. जर मला पेपर कसा होता हे सांगायचं असेल तर पेपर सोपा होता असं नाही आहे. एक दोन विद्यार्थ्यांकडनं ऐकून तुम्ही सोपा आहे असं बोलू नका. मराठी आणि इंग्लिशमध्ये आज खूप जास्त वेगळ्या पॅटर्नवर क्वेश्चन्स बघायला मिळाले होते. कसे काय ते आपण इथे बघू. आता सगळ्यात आधी जे क्वेश्चन्स आपण इतिहासपासून इथे सुरू करणार आहोत. पहिली मराठी शिक्षिका कोण होत्या हा क्वेश्चन आपल्याला कालच्याही पेपरमध्ये आला होता. जशाला तसा क्वेश्चन आलेला आहे. एक्सपेक्टेड आहेत. आपलं पहिल्या दिवशीपासून इथे सत्र होत आहे, त्यामध्ये आपण शिकत आहोत काय काय अभ्यास करायचा आहे. आणि काल ह्या प्रश्नाचं उत्तर पण मी लेक्चरमध्ये दिलं होतं, तर हा प्रश्न सोपा होता. ठीक आहे. पुढे 1857 मध्ये 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे याच्यावरती क्वेश्चन होता. आणि संथालला हेड कुणी केलं होतं, संथालचा जो रेबेलियन होता त्याला हेड कुणी केलं होतं, त्याचे प्रमुख कोण होते, हे इतिहासवरचे क्वेश्चन्स मला बघायला मिळाले आहे. इतिहासवरती एवढे 3च क्वेश्चन होते, अजून क्वेश्चन्स नव्हते. भूगोलावरती पूर्ण मिळून 3 क्वेश्चन्स होते. जर आपल्या लेक्चर संपेपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचले तर मी तुम्हाला सांगेल, किंवा तुम्ही कॉमेंटमध्ये इतर विद्यार्थ्यांनाही सांगा. सांगली कोणत्या नदी काठी आहे हा भूगोलाचा क्वेश्चन होता. याचा आन्सर कृष्णा रिव्हर आहे, म्हणजे याचा अर्थ कृष्णा रिव्हरवरती पुन्हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर सरांनी जे हे तुम्हाला जॉग्रफीचे नोट्स दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली रिव्हर, सगळ्या रिव्हर कोणत्या कुठे आहे हे सांगितलेलं आहे. एक मिनटं, हे जे डॉक्युमेंट आहे आपलं याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे हे ह्या नोट्समधनं तुम्हाला दिसतं. ठीक आहे. धार्मिक स्थळ कोणती आहेत, महत्त्वाची शहरं कोणती आहेत तिथे, हे सगळं इथे दिलेलं आहे. हे बघा. आणि नोट्स कसे आहेत की लेफ्ट बाजूची कोणती आहे आणि उजव्या बाजूची कोणती आहे असं सगळं इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यावरनं हे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करता येऊ शकतात. पुढे सॉरी हां ठीक आहे, पुढे वळूया आपण आता. ओके. तर सांगली कोणत्या काठावर आहे हे आलं होतं. राज्यघटना याच्यावरती 6 क्वेश्चन आले होते. 6 क्वेश्चन्स आपण इथे आता डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन होता की आर्टिकल, असं कोणतं राज्यघटनेमध्ये कलम आहे ज्यामध्ये अशी तरतूद आहे की 0 to 6 वयोगटातल्या मुलांना गव्हर्नमेंटनी एज्युकेशन द्यायला पाहिजे. आता इथे क्वेश्चन जर तुम्हाला माहिती नसेल, 0 to 6 एक्झॅक्टली माहिती नसेल, गोंधळ होत असेल, तर एक याच्यामध्ये लॉजिक लपलेलं होतं की गव्हर्नमेंटसाठी ती गोष्ट आहे. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते? क्वेश्चन होता की 0 to 6 वयोगटामधल्या मुलांना गव्हर्नमेंटनी शिक्षण द्यायला पाहिजे असं कोणता कलम होता. फंडामेंटल राईट गव्हर्नमेंटसाठी नाही आहे, फंडामेंटल ड्युटीज गव्हर्नमेंटसाठी नाही आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंटनी काय करायला पाहिजे हे नाही दिलेलं, नागरिकांसाठी आहेत त्या गोष्टी. गव्हर्नमेंटनी काय करायला पाहिजे हे DPSP मध्ये दिले, मार्गदर्शक तत्वे फॉर हुम, फॉर गव्हर्नमेंट. तर जर तुम्हाला 0 to 6 माहिती नाही तरी ते तिथे लॉजिक होतं की कुणासाठी आहे, गव्हर्नमेंटसाठी आहे. ठीक आहे. आणि आन्सर जर सांगायचा आहे तर फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज दोघं पण 6 ते 14 वयोगटाबद्दल बोलतात. यामध्ये आपल्याला शिक्षण घेण्याची गव्हर्नमेंट फ्री शिक्षण देऊ शकतं, 21A मध्ये आहे. आणि फंडामेंटल ड्युटीजमध्ये आहे की पेरेंट्सनी, पालकांनी किंवा गार्डियन्सनी विद्यार्थ्यांना एज्युकेशन द्यायला पाहिजे. कोणाला? 6 to 14. आणि गव्हर्नमेंटला सांगितलं आहे की 0 to 6 मध्ये ICDA स्कीम येतात, त्याच्यात आई आणि बाळ दोघांच्या संगोपनासाठी हे आहे. तर यावरती हा क्वेश्चन होता. त्यानंतर काल आपलं इथे संगमच्या प्लॅटफॉर्मवर सेकंड शिफ्टमध्ये सरांनी डिस्कशन घेतलं होतं. त्यामध्ये डिस्कशनमध्ये सरांनी सांगितलं होतं उपराष्ट्रपती कोणत्या सभेचे हेड असतात, राज्यसभेचे. तर यामध्ये तुम्हाला आता विचारलं होतं राष्ट्रपती कोणत्या सभेचे, लोकसभा की राज्यसभा, कशाचे हेड असतात. ते कशाचेच हेड नसतात. आन्सर मध्ये ऑप्शन पण होतं, तर त्यामुळे तुमचं हे आन्सर असणार आहे. त्यानंतर एक नॉर्मल क्वेश्चन होता, राष्ट्रपतींना शपथ कोण देतं. त्यानंतर सिटिझनशिपवरती आर्टिकल
कोणता आहे, वेगवेगळी कलम दिली होती, त्यामध्ये आर्टिकल 4, 5, 6, 7 असे सगळे 11पर्यंत होते असं नाही, एकच आर्टिकल होतं जे सिटिझनशिपचं होतं, बाकी सगळे वेगवेगळे आर्टिकल्स होते. सोपा होता. आर्टिकल 45 वरती क्वेश्चन होता. त्यानंतर PM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांनी मिळून पार्लिमेंटच्या किती % असायला पाहिजे यावरती एक केस पण आहे, एक कोर्टाचा निकाल पण, एक जजमेंट पण आहे. तो पण एकदा अभ्यास करून चला की 15%च असायला पाहिजे. हे कोणत्या जजमेंटमध्ये पण बाहेर आलेलं आहे. आणि हे किती % असायला पाहिजे ते ऑप्शनमध्ये होतं, 15, 16, 17, 18. तर राज्यघटना कशी होती, आजचा पेपर याबद्दलचा कसा होता, खूप जास्त सोपा. फक्त सोपा नाही, खूप जास्त सोपा. पुढे विज्ञानावरती क्वेश्चन आले होते की जेव्हा मधाचं पोळं काढायला फार्मर्स जातात त्यावेळेला ज्या त्या बीज असतात त्या आपल्याला चावतात, त्याला हंटिंग स्टंग डिसीज असं म्हणतात. तर हा कशामुळे होतो, हा एक सोपा क्वेश्चन होता. नावामध्ये पण स्टंग आहे, हंटिंग आहे, आय थिंक सोडवू शकाल तुम्ही. ब्लड ग्रुपवरती एक क्वेश्चन होता, AB डॉमिनंट जर ब्लड ग्रुप असेल तर आईवडिलांमध्ये, तर बाळाला म्हणजे इनहेरिटन्स, ब्लड ग्रुप इनहेरिटन्सवरती हा क्वेश्चन होता. त्यानंतर प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिडचा जो बॉन्ड फॉर्म होतो तो कोणत्या टाईपचा बॉन्ड फॉर्म होतो, कोणता बॉन्ड असतो, हा क्वेश्चन होता. आता स्टोमाटा गार्ड सेल ओपन आणि क्लोज होत असतात, त्या गार्ड सेल्सवरती तुम्हाला क्वेश्चन होता. आणि क्रोमोझोम, एक 4th क्रोमोझोम असतो बघा, जर तो डिलीट झाला तर एक डिसीज होतो. त्या डिसीजचं नाव H पासून चालू होतं, एक्झॅक्टली आता मी रिकॉल नाही करू शकत आहे, पण 4th क्रोमोझोम आय एम शुअर. 4th क्रोमोझोम जेव्हा डिलीट होऊन जातो इन्फेंटमधनं किंवा जायगोट वगैरे जेव्हा तयार होतं बाळामधनं, जेव्हा तो डिलीट होतो तेव्हा एक डिसीज फॉर्म होतो. तो कोणता डिसीज आहे असा क्वेश्चन होता. ठीक आहे. विज्ञान कसं होतं, जर तुम्हाला येत असेल, लॉजिक लागत असेल तर हा क्वेश्चन सोपा होता. हा क्वेश्चन थोडा अवघड होता, अवघड होता, अवघड होता आणि अवघड होता. म्हणजे 5 पैकी 4 क्वेश्चन्स अवघड होते. तर विज्ञान अवघड. ओके, ठीक आहे, विज्ञान अवघड होतं आपलं. पुढे जसं जसं करंट जसं जसं इंग्लिश आणि मराठी येणारे तुम्हाला ॲक्च्युअल पात्रता कळणार आहे बरं का. इंग्लिश आणि मराठीमध्ये TCSनी खूप जास्त विद्यार्थ्यांसोबत खेळलेले आहेत, आपण इथे डिस्कस करू. मॅम अर्थसंकल्प वाचू का, अजूनही सांगते वाचू नका. करंट अफेअर्समध्ये 3च क्वेश्चन्स आले होते म्हणून मी इथे 3 लिहून ठेवलेलं आहे. कुणाला याच्या व्यतिरिक्त अजून क्वेश्चन्स आठवत असतील तर मला इथे कॉमेंटमध्ये शेअर करा. F-64 जॅव्हेलियन थ्रो कोणत्या सिटीमध्ये झाला होता, खूप स्पेसिफिक क्वेश्चन होता, त्यामुळे तो अवघड आहे असं आपण म्हणू शकतो. आता मराठीमध्ये कधी शब्दांचा अर्थ आजपर्यंत विचारलेला नाही आहे. एकाही शब्दाचा अर्थ आजपर्यंत आपल्या ह्या धर्मदायच्या परीक्षेमध्ये विचारलेला नाही आहे. आज एक सोडून नवीन पॅटर्न आहे, नवीन क्वेश्चन आहे, तर तुम्ही एकच क्वेश्चन देऊन विद्यार्थ्यांना आता हा पॅटर्न आम्ही पुढे आणणार आहोत असं इंट्रोड्यूस करायला पाहिजे. पण त्यांनी काय केलं, ह्या शिफ्टमध्ये एक सोबत क्वेश्चन्स विचारलेले आहेत. अर्थ विचारलेला आहे 1, 2 आणि 3. 3दा विचारला आहे की दिलेल्या शब्दाचा अर्थ काय आहे. एक होतं सूत या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये धागा पण होतं, दोरा पण होतं, एक्झॅक्टली मीनिंग माहिती पाहिजे. तुम्ही म्हणाल मॅम सूतचा अर्थ किती सोपा आहे, क्वेश्चन सोपा होता, नाही, एक्झॅक्ट मीनिंग होता. सूतला आपण धागा म्हणू की दोरा म्हणू, आणि उरलेले 2 ऑप्शन्स जे आहेत ते तर त्याच्याशी निगडीत नव्हते, ते विद्यार्थ्यांनी एलिमिनेट केले. पण ह्या 2मध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं. वात या शब्दाचा फक्त अर्थ नाही विचारलाय, वात या शब्दाचे 2 अर्थ विचारलेले आहेत. आता ज्योत एक असू शकतं, पण ज्योत कधी असते, जेव्हा त्या वातला आपण आग लावतो तेव्हा ती ज्योत पेटते. ही जर वात आहे, ही वात आहे, आणि ही जी गोष्ट आहे याला आपण ज्योत म्हणतो. त्यांनी ज्योतचा नव्हता विचारला, म्हणजे वातचं समान, वातचा अर्थ दुसरा ज्योत नसू शकतो, या गोष्टीचा अर्थ विचारलेला आहे, आणि ज्योत ऑप्शनमध्ये होतं, त्यामुळे मग विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. 1 नाही 2 विचारले होते. पुढे उगवण, समजा आपण काही सो केलेलं आहे जमिनीमध्ये, ते उगवतं, त्या उगवण या प्रक्रियेचा अर्थ अजून काय आहे असं विचारलं होतं. विरुद्धार्थी शब्द होता शक्य.
शक्यचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अशक्य आहे. उतारा साने गुरुजींवरती आज पण होता, काल पण साने गुरुजींवरतीच होता. 3 क्वेश्चन होते याच्यावरती आणि एवढे अर्थ विचारलेले असून पण समानार्थी आले तुम्हाला 3. समास नव्हतं, अलंकार नाही, प्रयोग नाही, संधी देखील नाही. ओके, तर इथे हा पेपर सोपा आहे, पण एक नवीन पॅटर्न मराठीच्या TCSच्या आजच्या एक्झाममध्ये, आजच्या शिफ्टमध्ये मराठीचा हा नवीन पॅटर्न आपल्याला बघायला मिळालेला आहे. रिझनिंगमध्ये अल्फा न्यूमरिक सिरीजवरती 2 क्वेश्चन होते. सिटिंग अरेंजमेंटमध्ये आज एक गोष्ट थोडीशी अवघड झाली आहे की रोज 4 किंवा 5 लोक असायचे सर्कलमध्ये. आज त्यांनी 7 लोकांचा सर्कल दिला होता. 7ही लोक आत बसलेले होते, म्हणजे आत त्यांचा चेहरा फेसिंग होता आणि 7मुळे थोडा हा लेंदी पेपर किंवा लेंदी क्वेश्चन होता असं तुम्ही म्हणू शकता. लिनियरमध्ये जे लोक आले होते ते पण नेहमी जास्त नसतात. आज त्यांची पण जी सिक्वेन्स होती ती जास्त होती. नंबर सिस्टीमचा हा एक्झॅक्ट क्वेश्चन आहे की 5, 31 आणि 6 त्यानंतर याचं उत्तर दिलं होतं त्यांनी. मी सांगते तुम्हाला. हां, याचं उत्तर ओके हां, याचं 5, 6 आणि 31 असं आहे. 14, 57 आणि 4 असं आहे. तर नेक्स्ट सिक्वेन्स काय असणार आहे असं विचारलं होतं. तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला एक इथे हिंट देते की मल्टिप्लाय करायचं आहे आधी कोणत्या तरी याच्यातल्या 2 गोष्टींना आणि त्यात काहीतरी ॲड करायचं आहे. या प्रकारची सिक्वेन्स आहे. फर्स्ट सिक्वेन्स अशी आहे 5, 31, 6, 14, 54, 4. तर नेक्स्ट सिक्वेन्स कशा प्रकारे येईल? ठीक आहे, पुढे इंग्लिशमध्ये आज असं होतं, इडियम होता हा ब्लो युअर ओन ट्रम्पलेट. हा इडियम होता, पण याचा अर्थ खाली इंग्लिशमध्ये नव्हता दिला, मराठीत दिला होता. आता हा क्वेश्चन जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे की मराठीमध्ये तेवढा आपण इथे बोलू नाही शकत, कारण ऑप्शन्स जे होते ते मराठीत होते. या म्हणीचा मराठीत अर्थ काय, पण म्हण इडियम होती, इंग्लिशमध्ये होती. स्वतःचा जो व्यक्ती कंटिन्यू गुणगान गातो त्याला या प्रकारे आपण संबोधू शकतो, तसं ऑप्शनमध्ये दिलं होतं. आता सिनॉनिम सॅबोटेजचा होता. 2 सिनॉनिम होते, 2 अँटोनिम होते. पुढे जे मला सांगायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, त्याच्या आधी हे बघून घेऊ. फिल इन द ब्लँक प्रोवर्बची होती. फिल इन द ब्लँकमध्ये आर्टिकल पण होते. फिल इन द ब्लँक 2 होत्या. पॅराजंबलबद्दल बोलायचं आहे. मराठीमध्ये एक तर त्यांनी अर्थ विचारून टाकले आणि अर्थ पण वेगवेगळे अवघड असे दिलेले होते. पॅराजंबलमध्ये एक गोष्ट झाली आहे, जर तुम्हाला पॅराजंबल नीट माहिती असेल, जर याच्या आधी नीट अभ्यास केला असेल, तर त्यामध्ये काय असतं की जेव्हा आपल्याला ते 4 ही वाक्य देतात बरं का, आणि ह्या वाक्यांना रिअरेंज करून एक्झॅक्ट अरेंजमेंटमध्ये, एक्झॅक्ट सिक्वेन्समध्ये लावायचं आहे. तर जेव्हा मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना शिकवते, मी काय सांगत असते की जर का एक सेंटेन्स असलं, राम इज इन 7th स्टँडर्ड, ठीक आहे, एक हे आहे माझं. एक सेंटेन्स इथे अचानक आलं, ही स्टडीज इन XYZ स्कूल, आणि त्यानंतर या प्रकारे सेंटेन्स आले समजा, ठीक आहे. तर मी काय सांगत असते की हे जे प्रोनाऊन आहे ना, हे प्रोनाऊन कधी पण राम इंट्रोड्यूस झाल्यानंतर, नाऊन इंट्रोड्यूस झाल्यानंतरच येणार आहे. कधीच सेंटेन्स किंवा कोणताही पॅराग्राफ असा नाही स्टार्ट होणार अचानक प्रोनाऊनवरनं किंवा अचानक वर्बवरनं. सगळ्यात आधी राम माहिती पाहिजे, सगळ्यात आधी नाऊन पाहिजे. नाऊन आल्यानंतरच प्रोनाऊन येतं, कारण की प्रोनाऊन ह्या नाऊनचं रेपिटेशन व्हावं नाही म्हणूनच आपण वापरत आहोत. आणि प्रोनाऊन आल्यानंतर वर्ब येतं, जसं की ही इज स्टडीइंग. स्टडीइंग एक वर्ब आहे, प्रोनाऊन आल्यानंतर आलेला आहे. तर आता यांनी अशी सिक्वेन्स नाही लावायला लावली आज तुम्हाला. 4 क्वेश्चन्स होते पॅराजंबलवरती, पण त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की ऑड सिक्वेन्स कोणती आहे. ऑड विचारली, कळलं का. एक्झॅक्ट सिक्वेन्स नाही विचारली, म्हणजे 3 सिक्वेन्स त्यांनी बरोबर लावून टाकलेल्या होत्या, एक चुकीची लावली होती, चुकीची ऑड सिक्वेन्स विचारली होती तुम्हाला. विद्यार्थ्यांना सोडवताना खूप जास्त प्रॉब्लेम आला आणि लास्ट ग्रुपमध्ये हे होतं, त्यामुळे अजून जास्त घाई झाली की वेळ कमी उरलाय ह्या प्रकारे. तर हे पॅराजंबलचं फक्त तुम्ही
PQRS आपण म्हणतो त्याला, त्या सिक्वेन्समध्ये कसं लावायचं याचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही एक्झॅक्टली जो आता मी इथे तुम्हाला रूल सांगितला आहे, असे बरेच रूल्स आहेत पॅराजंबलचे. जर तुम्ही कुठेही शिकले असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे. नसतील माहिती तर आय हॅव टू टीच यू दोज रूल्स. पण आता तुम्हाला कळून घ्यावं लागेल की कधी पार्ट्स ऑफ स्पीचमधले प्रत्येक जे पार्ट आहेत ते कधी येत असतात आणि कुठे येत असतात. थोडं अवघड, थोडं नाही बरंच अवघड आहे, कारण की सरळ सेवेसाठी इतके अवघड क्वेश्चन्स येणं मला तरी अपेक्षित नाही आहे आणि यायलाच नाही पाहिजे. हे जे 4 क्वेश्चन्स आहेत ते त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसोबत थोडं अनजस्टिस आहे आणि मराठीमध्ये जे अर्थ सांगा ते पण अनजस्टिस आहे. बाकी पेपर कसा होता तर बाकी लाईनवरती होता, इतिहास लाईनवरती होतं, सगळ्या गोष्टी ॲज एक्सपेक्टेड होत्या. मराठी आणि इंग्लिश सोपं जायला पाहिजे, पण हे आपण म्हणू शकतो 3 आणि 4 हे 9-10 क्वेश्चन्समुळे 20 मार्कांनी विद्यार्थ्याला खूप जास्त फटका पडतो आणि आपली पोस्ट जी असते ती एकदम 1-2 मार्कांनी मागे राहत असते. 20 म्हणजे तर खूप जास्त गोष्ट झाली. तर चला, आय थिंक मी सगळे क्वेश्चन्स इथे डिस्कस केलेले आहेत. काही एक्स्ट्रा असतील तर मी तुमच्यासोबत शेअर करते. नाही, अजून तरी काही नाही आहे. काय हे ऑगस्ट 2025मध्ये सूर्य द्रोणनाथन हे ड्रोन स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली. हा एक करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन होता आणि एक युद्ध सराववरती क्वेश्चन होता. म्हणजे जे 3 क्वेश्चन्स होते करंट अफेअर्सचे ते मी तुम्हाला इथे सांगून दिले आहे. ऑगस्ट 2025मध्ये सूर्य द्रोणनाथ हे ड्रोन स्पर्धा कुठे झाली आणि एक दुसरा क्वेश्चन होता युद्ध सराव वरती एक क्वेश्चन होता. कोणता युद्ध सराव होता जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगा. आपले नोट्स कुठे मिळतात, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्याला क्लिक करा आणि तिथे तुम्हाला त्या चॅनलवरती सगळे नोट्स मिळतील. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. 3rd शिफ्टच्या विद्यार्थ्यांना खूप 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 बेस्ट ऑफ लक माझ्याकडनं. शांतपणे सोडवा आणि एक्झाम क्रॅक करा. थँक्यू सो मच.